रिझन मध्ये सुद्धा ज्या ठिकाणी रोपवे ची संकल्पना जी मी मांडली होती ती कुठे वापरता येते का, आणि ज्या ठिकाणी पॉट टॅक्सीची संकल्पना वापरता येते का, अशा पद्धतीचा निर्णय गेल्या कॅबिनेटमध्ये आम्ही घेतलेला आहे. मी प्रस्ताव दिल्यानंतर आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्याला अनुमती दिली आणि त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की हेमाबाद क्षेत्रामध्ये आधी सर्वेक्षण होणं गरजेचं आहे की कुठे आपण रोपवे निर्माण करू शकतो, कुठे पॉट टॅक्सी निर्माण करू शकतो, कारण वाहतूक कोंडी फार मोठ्या प्रमाणात आहे आणि रस्त्यावरील वाहतूक ही तुम्हाला हवेमध्ये नेण्याशिवाय भविष्यामध्ये पर्याय नाही. त्यामुळे जास्तीत जास्त वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हे काही आम्ही निर्णय घेतोय. त्या बाबतीत सुद्धा चर्चा झाली आणि आयुक्तांशी माझं चर्चा झाली. 15 मार्च पर्यंत डेडलाईन दिलेली आहे. जे काही मिसिंग लिंक आहे किंवा जी काही विकास कामांसाठी काही ऍक्विजिशनची प्रक्रिया करायची आहे ती प्रक्रिया पूर्ण करण्याचे मी सूचना संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आणि 15 मार्चची डेडलाईन दिलेली आहे. 15 मार्च पर्यंत ते ऍक्विजिशनची जी प्रक्रिया आहे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तुम्ही पुढची तयारी करा असं मी त्यांना महापालिका अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहे. सर, राज्याला आदरून सोडणारी हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.